सर, माझे नाव पुष्पक सुरेश घोती आहे आणि मी इयत्ता 9वीत शिकतो आणि माझ्या शाळेचे नाव शिवशाही ज्ञानपीठ बुलढाणा आहे. तर सर, मला तुमचा इंटरव्ह्यू घेणं आहे. तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, काय मी विचारू का? अवश्य विचारू शकता. चांगलं झालंय की तुम्ही आलात. इंटरव्ह्यू द्यायला मलाही चांगलं वाटलं. धन्यवाद सर. सर, तुमचे पूर्ण नाव काय आहे? माझं पूर्ण नाव राजू वाघला चव्हाण. सर, तुमचे शिक्षण कुठे पूर्ण झाले? शिक्षण माझं भारत विद्यालय बुलढाणा येथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झाले. सर, तुमचे छंद कोणता? मला कबड्डी गेम खेळायचो आम्ही आणि मला टेबल टेनिस आणि खो खो हे मला आवडीचे गेम आहेत माझे. सर, सगळ्यात कठीण स्थानिक काम केलेल्या क्षेत्राबद्दल माहिती. कठीण कसं, आमची परिस्थिती गावाकडची जेव्हा पहिल्या वर्गापासून 5वी पर्यंत आम्ही होतो तर गरीब परिस्थिती त्यामुळे खूप कठीणचे दिवस काढले आम्ही. खेड्यापाड्यामध्ये जंगलामध्ये राहणं, काम करणं आणि मम्मीबरोबर थोडंसं मजुरीलाही जाणं, एवढ्या कठीण परिस्थितीतून आम्ही निघालो. सर, तुमचं गाव कोणतं? गाव माझं डाबा. सर, तुम्हाला या क्षेत्रात का जावं असे वाटले? मी 10वी पर्यंत भारत विद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीपासूनच आम्हाला भारत विद्यालयामध्ये ॲक्टिव्हिटी खूप होत्या. जसं बाहेर जंगल ट्रेनिंगला जायचो, त्याच्यानंतर आम्ही सहलीला जायचो. तिथं रात्री चांदणी सहल व्हायची आमच्या शाळेमध्ये. त्याच्यामुळे तिथं हे वक्तृत्व स्पर्धा राहायच्या आणि स्विमिंगची कॉम्पिटिशन होती. त्याच्यामुळे त्या हॉटेलमध्ये राहिल्यानंतर मला तिथल्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी, आम्ही मलखांब खेळायचो. त्याच्यामुळे शरीरची ॲक्टिव्हिटी असल्यामुळं मला घरची बी परिस्थिती पुढं शिकवायची एवढी नव्हती. त्याच्यामुळे असं वाटलं की बा आपण फौजमध्ये एकदा ट्राय करावं. फौजमध्ये मी 1986 मध्ये भरती झालो आणि मग भरती झाल्यानंतर दिल्लीला मी ट्रेनिंग केलं. त्याच्यानंतर भरतीवरला तो प्रवास माझा सुरू झाला. सर, तुम्ही आता ती सांगितली चांदणी सहल कशी असते? म्हणजे ती चांदणी सहल कशी की ते चांदण्या रात्रीमध्ये जे नाईटला आम्ही जे सहल जातो तिथं आम्ही डबा वगैरे सर्व आमचे सर वगैरे राहायचे सोबत. डबा वगैरे आम्ही घ्यायचो आणि कुठंतरी चांगला स्पॉट पाहून तर त्या चांदण्या रात्रीमध्ये आमचे काही गेम असायचे, खेळायचो. तिथं मग एकत्र डब्बा खायचो आणि खूप मजा असायची. सर, तुमचे लहानपणीचे आवडते विषय कोणते? माझा लहानपणीचा आवडता विषय माझा भूगोल होता आणि माझं मॅथमॅटिक्स. हे 2 विषय मला खूप आवडायचे. धन्यवाद सर.